बालमित्रांनो, आज सेतू पाठाचा आपला 5वा दिवस. यामध्ये आज आपण समानार्थी आणि विरुद्धार्थी या शब्दांविषयी तुमच्याकडे असलेला संग्रह आपण चर्चेतून एकत्रित करणार आहोत. तुमच्याकडे दोन्हीही शब्दांचे संग्रह आहेत. संग्रह म्हणजे अनेक वाचन झाल्यानंतर अनेक शब्दांचा तुम्हाला ज्ञात झालेला अर्थ, मग तो समान आहे का विरुद्ध आहे का हे पण तुम्हाला माहिती आहे. पण आपण जाणून घेऊया आणि त्याचा संग्रह करूया. बघूया तुमची संकल्पना आणि माझी संकल्पना सारखी आहे का. चला पाहूया. तर मग समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दांविषयी. समान कोण सांगेल बरं? हा शब्द कुठे कुठे ऐकतो आपण? गणितात पण ऐकतो. मला समान वाटा दे बरं का. मला ह्या दोन्ही गोष्टी समान हव्या आहेत. या वस्तूचे समान काप कर, असे शब्द आपण ऐकतो, बरोबर. मग समानार्थी म्हणजे काय? सारख्या किंवा एकाच अर्थाचे असं आपण म्हणतो, है की नाही. आणि आत्ता मीही तसंच म्हणाले, परंतु त्यांच्यामध्ये सुद्धा थोडासा फरक असतो. कधी कधी एखादा शब्द विशिष्ट प्रकारेच वापरण्याची पद्धत आपल्याकडे पडलेली असते, म्हणून तो आपण तसाच वापरतो, सहज वापरतो, कारण तो सतत कानी पडलेला असतो. परंतु त्याच्यामागे वेगळं काही कारण असतं का? नाही. आता बघूया अगदी सोपा शब्द जो आपल्या रोज वापरातला आहे, खूप आणि भरपूर. हे सारखेच आहेत ना शब्द. याच्यात काही फरक करावा लागेल का? बघूया बरं. काही करावा लागतोय का फरक? मला पण वाटत नाही, पण बघूया. खाली एक मी वाक्य लिहिलंय. काय वाक्य आहे ते? या सुट्टीत आम्ही खूप आंबे खाल्ले. आता भरपूर हा शब्द घालून बघूया. या सुट्टीत आम्ही भरपूर आंबे खाल्ले. दुसरे वाक्य बघा. अर्थ स्पष्ट होतोय. दोन्हीही शब्द घातले तर अर्थ आपल्याला समजतोय आणि एकच अर्थ लागतोय की मी या सुट्टीमध्ये खूप खूप आंबे खाल्ले, भरपूर आंबे खाल्ले. आपण पण खाल्ले की नाही? मी वर्गात प्रथम येण्यासाठी खूप अभ्यास केला. मी वर्गात प्रथम येण्यासाठी भरपूर अभ्यास केला. दोन्हीही शब्द लागू आहेत आणि अर्थही स्पष्ट होतोय. भरपूर हा शब्द घातल्यानंतर वेगळा काही अर्थ स्पष्ट होतोय का? नाही. ओके. आता वरील दोन्हीही उदाहरणांमध्ये आपण दोन्हीही शब्द वापरले, पण फारसा काही फरक पडला नाही. म्हणजे वेगळा काही अर्थ तुम्हाला जाणवला नाही, तसाच तो मलाही जाणवला नाही. आता हे वाक्य बघूया आपण. काय वाक्य आहे? कुत्र्याचे पिल्लू गेल्यावर चित्राला खूप दुःख झाले. काय लिहिलंय मी? कुत्र्याचे पिल्लू गेल्यावर चित्राला भरपूर दुःख झाले. पण मी सहज अगोदर काय म्हणाले? खूप दुःख झाले. म्हणजे अनेक वेळेस अनेक प्रसंगामध्ये मला हा खूप शब्द तिथे लागू पडतोय असा वाटला. पण मी असं वाचलं कुठेतरी की कुत्र्याचे पिल्लू गेल्यावर चित्राला भरपूर दुःख झाले. अर्थ लागतोय भरपूर दुःख झाले? नाही. इथे कसं वाटतं वाचून? दुसऱ्यांदा वाचलेलं मी वाक्य भरपूर हा शब्द घालून अर्थ तितकासा स्पष्ट होत नाही. आपल्याला त्या कुत्रा गेल्यानंतरची जी भावना आहे ती भरपूर या शब्दातून तितकीशी लागू पडत नाही. म्हणून शब्द जरी समान अर्थासारखा असला तरी तो
लागू होईल असं नाही, त्याचा अर्थ स्पष्ट होईल असं नाही. म्हणून तो सारखा दिसत असला तरी त्याच्या अर्थाच्या ह्या छटा योग्य आहेत का हे आपण प्रत्येक वेळी पाहिलं पाहिजे. आता म्हणजे कळालं का? समान आहे की नाही? समान आणि अर्थी यामध्ये छटा हा शब्द आहे. समान अर्थाचे शब्द जे की ते योग्य ठिकाणी तो अर्थ लागू पडेल अशा ठिकाणीच ते वापरले पाहिजे, म्हणजे समानार्थी शब्द. आता खूप भरपूर असं जर आपल्याला कुठे प्रश्नांमध्ये विचारलं तर आपण असंच सांगूया की हे समानार्थी शब्द आहेत. पण वाक्यामध्ये त्याचं रूपांतर करताना आपल्याला ते वाक्य समजून घेऊनच योग्य शब्द तिथे लिहावा लागेल. कळलं? चला पुढे जाऊया. आता मी जे 2 शब्द वापरले आहेत, खूप आणि भरपूर, यासाठी आणखीन काही समानार्थाचे शब्द तुम्हाला आठवतात का? सांगा पाहू. नाहीतर तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. मला एक आठवला बघा, पुष्कळ आहे की नाही? पुष्कळ म्हणजे सुद्धा खूप. मी पुष्कळ असा शब्द वापरला, परंतु आणखीनही याचे समानार्थी शब्द असू शकतात तुमच्याकडे. पुढे जा. वाचन लेखन यामध्ये काही शब्द आहेत, बघूया. गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही तो सांगा. आत्ता जसं म्हणलं की नाही आपण, खूप, भरपूर 2 उदाहरणं बघितली. अर्थ समानच होता, परंतु वाक्याच्या अर्थाला तो समान शब्द बसत होता का? नाही. म्हणजे समान शब्द असला तरी त्याला सुद्धा छटा असतात, हे आता आपल्या लक्षात आलेलं आहे. वाक्याच्या अर्थाने सुद्धा ते शब्द समान असले तरी ते वाक्याच्या अर्थाने वेगवेगळे बसवावे लागतात. अर्थ तोच आहे, पण वाचतानाचा अर्थ, समजून घेतानाचा अर्थ यात फरक आहे. मग गटात न बसणारा म्हणजे त्याच्या विरुद्ध असेल का? असं काही असेल का? त्याचे गुणधर्म वेगळे असतील का? पाहूया हळूहळू पुढे. बघा, दिवस, दिन, वार, वासर आणि दिन. दिवस म्हणजे सुद्धा दिनच, वार म्हणजे सुद्धा दिवसच, दिनच, वासर म्हणजे सुद्धा दिवसच. आता पुढे आणखीन एक दिन शब्द आला आहे. हा दिवस, दिन, वार, वासर, दिन कोणता वेगळा शब्द? समान अर्थाचे आणि अर्थछटा आहेत की नाही? बघा, प्रकार कोणता आहे? समान अर्थाचा, उच्चार सारखा, परंतु अर्थ वेगळा. म्हणजे गटात न बसणारा शब्द हा समान अर्थामध्ये अर्थाची छटा वेगळी असणारा असू शकतो. ही पहिली शक्यता आपण जी अगोदर पण पाहिली आहे ती यात दिसतीये मला? तर हो, मला दिसतीये. तुम्हाला दिसतीये? तर इथे दिन या शब्दाचा अर्थ तुमच्या लक्षातच आला असेल की दिन म्हणजे दुबळा, आणि बाकीचे जे शब्द आहेत ते दिवस या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत, दिन या शब्दाचे समानार्थाचे शब्द आहेत. यानंतर नदी, सरिता, तरंगिणी, तट आणि तटिनी. नदी म्हणजे वाहणारी, पावसाच्या पाण्याने वाहणारी नदी. प्रत्येक गावाच्या बाजूला, शहराच्या बाजूला भौगोलिक स्थितीत
निर्माण झालेली, नैसर्गिक पद्धतीने वाहत असलेली. सरिता म्हणजे पण नदीच, तरंगिणी म्हणजे पण नदीच, तट म्हणजे पण. तट म्हणजे काय रे? कुठे ऐकला शब्द? आठवा. आणि तटीनी, नदीच, लगेच लक्षात येतं. लिंग आहे की नाही? तट म्हणजे कशाची भिंत असते रे? येते लक्षात तुमच्या इतिहासातली? संरक्षक भिंत असं म्हणतो आपण त्याला. त्याला पण समानार्थाचे शब्द आहेत. पण हा उच्चार आहे आणि धोका देणारा शब्द आहे बरं का, घाईघाईमध्ये. आणि मग आपण सहज म्हणतो नदी, सरिता, तरंगिणी, तट, तटिनी. नाही मॅडम, याच्यात गटात न बसणारा नाही आहे शब्द. पण शब्दसूचक हे अतिशय सूक्ष्म पद्धतीनं बघायचे असतात, कारण आपल्याला आपली मराठी भाषा अस्सलिखित आणि गोडी वाटावी अशी बनवायची आहे की नाही. आणि त्यामुळे त्याचं ज्ञान घ्यायचं आहे. म्हणून तट ही तटिनीसारखा शब्द नाही, तो समानार्थाचा शब्द नाही. हे आपण जाणलं पाहिजे. त्यासाठी सतत वाचन केलं पाहिजे. जाऊया पुढे. बघा, गटात न बसणारे किती वेगवेगळ्या अर्थाचे असतात. आता समजेचा अर्थ आहे बरं का, आपण समजेचा अर्थ बघतोय. म्हणजे समान अर्थाचे असून त्यातच वेगळे शब्द, वेगळे छटा असणारे आत्तापर्यंत आपण पाहिले. अथवा, आणि, किंवा, कारण. इथे स्वल्पविराम द्यायचा राहून गेला आहे. सांगा पाहू. आणि किंवा कारण असं काही वाचताय तुम्ही? कारण विरामचिन्ह नसतील तर त्या वाक्याचा योग्य अर्थ लक्षात येत नाही. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही 8वीचे विद्यार्थी आहात. बाई, तुम्ही हटकून केलं का असं म्हणाल परत. नाही, ते चुकून राहिलेलं आहे, पण मी त्याला जोडतीये तुम्हाला आणि माझ्या लक्षात आलं आत्ता वाचताना. अथवा, आणि, किंवा आणि कारण. आणि किंवा कारण असा अर्थ याचा घेऊ नका. अथवा शब्द वेगळा आहे, आणि शब्द वेगळा आहे, किंवा शब्द वेगळा आहे आणि कारण. पण हा एक शब्दांचा काय आहे? गट आहे. आणि मग यामध्ये तुम्हाला वेगळा शब्द शोधायचा आहे. मग या शब्दात समानार्थाचे शब्द आहेत का? कोणते तरी 3, कारण 4 शब्द आहेत तर एक वेगळा असणार आहे. शोधूया तर मग. गुणधर्म वेगळा आहे का? नाही. नाही, समानार्थाचे शब्द आहेत असं लक्षात आलं. अथवा म्हणजे सुद्धा किंवा, आणि म्हणजे सुद्धा, आणि किंवा म्हणजे सुद्धा. बघा किंवा आणि मध्ये अर्थाची छटा थोडीशी वेगळी आहे की नाही? पर्याय. परंतु कारण हा एकदम वेगळा शब्द आहे. कुठल्याही गोष्टीचं कारण देण्यासाठी पुढे लांबलचक 4-5 ओळी होतात. किंवा, आणि, अथवा जर म्हटलं तर 2 वाक्य जोडली जातात. असा अर्थ बघताना लक्षात घ्यायचा. गटातनं बसणारा प्रत्येक प्रश्नातले प्रतिप्रश्न सोडवताना आपला दृष्टिकोन हा त्या पद्धतीने तिकडे गेला पाहिजे. आपल्या लक्षात आला पाहिजे की ह्या शब्दांचा काय गुणधर्म आहे, त्यातून आपल्याला काय शोधायचे. खालचं उदाहरण पहा. हिमालय सुंदर, प्रसन्न आणि भव्य. म्हणजे काय? हिमालय पर्वताचं नाव आहे. सुंदर, प्रसन्न, भव्य नाही. तर ही काय आहेत बरं? ही विशेषणं आहे. सुंदर, प्रसन्न आणि भव्य. आणि हिमालय हे काय आहे? नाव आहे. म्हणजे हे विशेषण या जातीतले आहे, या प्रकारातले आहे.
आणि हिमालय हा नामाचा प्रकार आहे, हे पण लक्षात आलं पाहिजे. मग गटातनं बसणारे शब्द म्हणजे समानार्थी विरुद्धार्थीच असतात का फक्त? तर नाही. गुणधर्म वेगळे असणारे सुद्धा असतात आणि त्यांची विशेषण वेगळी असणारी सुद्धा असतात. त्यांचं वैशिष्ट्य वेगळं असतं. हिमालय पर्वत आहे, त्याचं वैशिष्ट्य वेगळं आहे. ही विशेषण आहेत, म्हणून इथे हिमालय हा शब्द काय आहे? वेगळा आहे. तर तुमच्या अर्थाच्या छटा, विरुद्धार्थी शब्द, गुणधर्माने वेगळे असणारे शब्द, प्रकारांमध्ये वेगळे असणारे शब्द, लिंगाने वेगळे असणारे शब्द, असे गटातनं बसणाऱ्या विविध छटा तुमच्या लक्षात आलेल्या आहेत आणि आता त्या तुम्हाला वाक्यामध्ये त्याचा उपयोग करायचा आहे. त्यासाठी तुम्ही हा स्वाध्याय घरी सोडवायचा आहे आणि तो तुम्ही नक्की आत्मविश्वासपूर्वक सोडवणार आहात याची मला खात्री आहे. चला तर मग भेटूया. धन्यवाद.